अपोलो हॉस्पिटल स्वारगेट पुणे आणि पुणे पोलीस आयुक्तालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित BLS आणि CPR प्रशिक्षण उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। शिवाजीनगर येथील पोलीस आयुक्त कार्यालयात पार पडलेल्या उपक्रमात जवळपास 500 पोलीस कर्मचाऱ्यांना आपत्कालीन परिस्थितीत जीव वाचवण्यासाठी आवश्यक असलेले CPR आणि बेसिक लाईफ सपोर्ट याचे प्रशिक्षण देण्यात आले। अपोलो हॉस्पिटल स्वारगेट पुणे येथील HDO इमर्जन्सी मेडिसिन आणि एक्यूट केअर डॉक्टर सुजय पाटील यांनी वर्ल्ड इमर्जन्सी मेडिसिन डेच्या अनुषंगाने पोलीस कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण व मार्गदर्शन केले। तज्ज्ञ डॉक्टरांनी लाईव्ह डेमोद्वारे CPR तंत्र समजावून सांगितले। समाजात आपत्कालीन आरोग्य जनजागृती वाढवण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला असल्याचेही त्यांनी नमूद केले। नमस्कार, मी डॉक्टर सुजय पाटील आणि माझ्याबरोबर स्नेहल मॅडम आहेत। आम्ही दोघंही अपोलो हॉस्पिटल स्वारगेट पुणे मधून आलेलो आहे। आपण 27 मे ला वर्ल्ड इमर्जन्सी डे सेलिब्रेट करतोय आणि ह्या अनुषंगाने आपण पोलीस ग्राउंड शिवाजीनगर येथे सगळे एकत्र आलेलो आहेत। आजचा उद्देश सगळे आपले प्रशिक्षणार्थी पोलीस समाज बांधव यांना CPR टेक्निक समजवणं। CPR म्हणजे कार्डिओपल्मनरी रिससिटेशन, ज्यालाच आपण बेसिक लाईफ सपोर्ट म्हणतो। ज्यावेळी पेशंट एखादा कोलॅप्स असतो, पेशंटचा हार्ट रेट किंवा हृदयाचे ठोके बंद पडलेले असतात, पेशंट श्वास घेत नसतो, अशा सिच्युएशनमध्ये पेशंटला CPR हा कोणत्या पद्धतीने देता येईल त्याच्या गोष्टी आज आपण शिकून घेतल्या। CPR करण्यासाठी कुठलाही डॉक्टर, नर्स किंवा हॉस्पिटलची गरज नाही। प्रत्येक आपला समाज बांधव BLS CPR हे करू शकतो। तर ह्या गोष्टी कशा ओळखायच्यात आणि मग ते आपण CPR कशा कराव्यात ह्याचा आज आपण प्रात्यक्षिक करून दाखवलेलं आहे आणि ह्याच्यात सर्व पद्धतीनं समाज बांधव एकत्र आलेले आहेत आणि चांगल्या पद्धतीनं आपण ऍक्टिव्हिटी कंप्लीट केलेली आहे। ज्यावेळी एखादा पेशंट श्वास घ्यायचा थांबतो, पेशंट रिस्पॉन्स करत नाही, त्यावेळी आपण CPR म्हणजे BLS चालू करतो। पेशंटला ज्यावेळी आपण चेस्ट कॉम्प्रेशन चालू करतो त्यावेळी पेशंटला प्राणवायू पण देणं महत्त्वाचं आहे। तर अशा सिच्युएशनमध्ये चेस्ट कॉम्प्रेशन 30 वेळा आणि त्याच्यानंतर 2 वेळा आपण माउथ टू माउथ रेस्पिरेशन देऊ शकतो। हे 30:2 ही प्रोसिजर एक एक्सपिरियन्स ॲम्ब्युलन्स किंवा अपोलो हॉस्पिटल किंवा कुठल्याही हॉस्पिटलमधनं ॲम्ब्युलन्स येऊन पॅरामेडिक येऊपर्यंत ही आपले CPR लाईफ सेव्हिंग स्किल ही चालू ठेवल्या पाहिजे पेशंटच्या आयुष्य किंवा प्राण वाचवण्यासाठी। जितेंद्र विठ्ठल कदम, पोलीस निरीक्षक, पोलीस कल्याण विभाग, पुणे शहर। या ठिकाणी आज जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे अपोलो हॉस्पिटल यांच्या माध्यमातून त्यांच्या डॉक्टर्स आणि इतर सहकारी यांनी पोलीस मुख्यालय शिवाजीनगर या ठिकाणी जे उपस्थित पोलीस अधिकारी अंमलदार आहेत यांच्याकरता ज्यावेळेला प्रथमोपचार करण्याची वेळ येते ॲक्सिडेंट किंवा इतर कोणत्याही असॉल्ट घटनेमध्ये, ज्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा पोलीस डॉक्टरांच्या अगोदर पोलीस जागेवर पोहोचलेले असतात आणि पुढच्या अनर्थ टाळण्यासाठी जे प्रथमोपचार करणं आवश्यक आहे, CPR देणं किंवा इतर त्याच्या रक्तप्रवाह थांबवणं कशा प्रकारे कमी करता येईल किंवा थांबवता येईल, तर याच्यासाठीची जे या ठिकाणी उपाययोजना आता सांगितलेल्या आहेत, शिकवलेल्या आहेत, त्या अतिशय उपयुक्त आहेत आणि पुढील काळामध्ये ह्या कामकाजाच्या दृष्टीने अतिशय चांगल्या आहेत। हरीसाई संजीव कुमार नाईक, पुणे शहर पोलीस मुख्यालय। काय म्हणाल आजचा हा जो कार्यक्रम तुम्ही घेतलेला आहे, आजचा कार्यक्रम एकदम उत्कृष्ट घेतलाय सरांनी। CPR अचानक जर काही अपघात वगैरे झाला आणि जे अपघातग्रस्त व्यक्ती आहेत त्यांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी CPR ची सिस्टीम एकदम उत्तम आहे आणि चांगली आहे। या अगोदर सुद्धा असे प्रोग्राम या पोलीस मुख्यालय या ठिकाणी झालेले आहेत, त्याबद्दल सरांचा आम्ही खूप खूप धन्यवाद, आभारी आहोत।